तर मुंबईतील सीएसएमटी स्थानकामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मराठा बांधवांचं रात्रीचं जेवण आणि रात्रीचा विसावा घेतायत। महाराष्ट्रभरातून खाण्याची शिदोरी मुंबईमध्ये येते आहे। बांधव जे आहेत ते त्यांच्या गावातून जे आलेले खाण्याच्या या वस्तू आहेत, या वस्तू इतर गावातील जे नागरिक आहेत त्यांना देत आहेत आणि कोणालाही खाण्याच्या वस्तू किंवा कुठलंही कमतरता भासू नये याची या सगळ्या बांधवांकडून काळजी घेतली जाते। कुठल्या गावचे तुम्ही? आता आम्ही आलो बघा नांदेड जिल्हा, तेलंगणा आमच्यापासून तेलंगणा सीमा आमच्या केवळ 5 किलोमीटर लांब आहे। तिथून आम्ही जवळपास 650 किलोमीटरहून 2 क्विंटलची पुरी आणि हिरव्या मिरचीचा ठेसा हे आमची समाज। यात काय काय आहे? याच्यामध्ये तळलेली पुरी आहे, तिखट पुरी आणि ठेच्याचं पाकिट आहे। म्हणजे हे 4-5 दिवस जरी असेल तरी खराब होणार नाही। मुंबई सोडायची नाही, सर्व बांधवांना आव्हान आहे। आणखीन याच्यापेक्षा मी लहान आहे, छोटा आहे, पण मी मोठा घास गेलोय। मराठी बांधवांना आव्हान आहे, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा पाठीण उपाशी आहेत तिथं थांबा, फिरू नका। फिरायला तुम्हाला भरपूर वेळ आहे, नंतर वेळ आहे, पण हे सरकारनं गोळ्या बी घातल्या। आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत। आमच्या लेकरा बाळाचं कल्याण करायचंय। राज्यभरातून मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात भाकरी असतील किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असतील त्या पाठवलेल्या आहेत आणि आता कोणतीही चिंता नाही असं यांच्याकडून सांगितलं जातंय। पाहावं लागेल की आता सरकार नेमकं यामध्ये काय निर्णय घेते आणि कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहतंय। कॅमेरा पर्सन प्रणिलसह अजिंक्य, TV9 मराठी,